नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, खरी भक्ती हीच परमेश्वरापर्यंत पोचत असते. अशाच आशयाची एक बोधकथा आहे. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती तुमच्याशी शेअर करते. यमधर्मासमोर लांब लचक रांग होती. सहज पुढे पाहिलं तर आमच्या गावातला मेंढपाळ तिथे उभा दिसला. दूत मोठ्या अदबीनं त्याला विचारत होते. प्रत्यक्ष यमधर्म हात जोडून विचारपूस करत होते. मनात विचार आला की हा इथे कसं काय, याला इतका आदर कसा. गावात हा नेहमी हात उंच करून सगळ्यांना दत्तजी म्हणायचा आणि कायम एक वाक्य म्हणायचा, दत्त म्हणशीला आणि समद्यातनं सुटशीला. माझी वेळ येताच मी दूताला प्रश्न केला, या मेंढपाळाला इतका आदरभाव का. यावर हसत दूत म्हणाले, याला कोणतीही स्तोत्र येत नाहीत, हा निरक्षर आहे, हा कुठले ग्रंथ याने वाचलेले नाहीत, मात्र दत्त महाराजांचं नाव कायम याच्या मुखात. यावर मी म्हणालो, अहो मी 37 गिरनार वाऱ्या केल्या आहेत, परिक्रमा केली आहे, जपासाठी नेपाळहून रुद्राक्ष आणला आणि त्या रुद्राक्षाच्या माळेनं मी जप करतो, गुरुचरित्राचं नित्य वाचन करतो, कायम माझी ही सेवा सुरू असते. मग मेंढपाळाच्या सेवेमध्ये आणि आमच्या सेवेमध्ये फरक का बरं. यावर दूत म्हणाले, अहो आचार्य, दत्त उपासनेमध्ये आकडेवारीपेक्षा श्रद्धेचा मापदंड फार महत्त्वाचा असतो. हा स्वतः उपाशी असताना अनेक जीवाच्या आहाराची यानं काळजी घेतली. प्रत्येक प्राणी हा दत्त स्वरूप आहे असं मानून त्याला याने फार चांगली वागणूक दिली आणि दत्ताचं नाव मुखानं घेताना तो ते मनापासून घ्यायचा, मनापासून महाराजांना आळवायचा, महाराजांचं स्मरण करायचा आणि हे नामस्मरण करत असताना त्यानं कुठली अभिलाषा बाळगली नाही. जे होतंय ते दत्ताच्या आज्ञेनं होतंय हे मनाशी त्यानं पक्क जाणलं. खरं तर प्रापंचिक समस्या खूप होत्या याला, पण तरीसुद्धा हा दत्त महाराजांच्या सेवेमध्ये तादात्म्य पावलेला होता. इतका की खुद्द दत्त महाराजांना सुद्धा त्याच्यापाशी राहावं लागलं. श्रोते हो, या छोट्याशा बोधकथेचा बोध हाच की आपल्या आराध्याची भक्ती करताना ती आपण मनापासून करणं हे फार गरजेचं असतं. कुठलंही अवडंबर न माजवता ती मनापासून केलेली भक्तीच आपल्या ईश्वराप्रत पोचत असते आणि आपल्या मनाला खरी शांती आणि समाधान देत असते. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.